नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत अंगारक चतुर्थीबद्दल विशेष माहिती. अंगारक चतुर्थी अर्थात जी चतुर्थी मंगळवारी येते त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटलं जातं. संकष्टी चतुर्थी दर महिन्याला शुक्ल पक्षात पौर्णिमेनंतर येते. या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची विशेष आराधना केल्याने सकल मनोकामना पूर्ण होतात आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांचे आशीर्वादही प्रत्येकाला मिळतात. अशा या गणपती बाप्पांचं एक नाव अंगारक असं सुद्धा आहे. मंगळाचाही या गणपती बाप्पांशी विशेष संबंध जोडला जातो. तर मग आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया गणपती बाप्पांची सेवा कशी करावी. चतुर्थीच्या अनुषंगाने जर तुम्ही मंगळवारची आलेली अंगारकी चतुर्थीचा उपवास करत असाल, व्रत करत असाल तर मग काय फायदे होतात, या चतुर्थीच्या दिवशी कुठल्या सेवा कराव्यात व गणपती बाप्पांना कसं प्रसन्न करून घ्यावं, त्याचबरोबर मंगळाचा जो काही ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला जातो, उपाय सांगितले जातात, त्याबद्दलही आपण विशेष माहिती जाणून घेणार आहोत. तर मग त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत अवश्य पहा. चला तर मग जाणून घेऊया विशेष माहिती. मात्र त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया चतुर्थी तिथीबद्दल विशेष माहिती. येणाऱ्या मे महिन्यातील 5 मे रोजी आहे अंगारकी चतुर्थी. अर्थातच अंगारकी चतुर्थी म्हणजेच मंगळवार आलेला आहे. ही अंगारक चतुर्थी 5 मे या दिवशी दिवसभर असणार आहे आणि म्हणूनच दिवसभरात तुम्ही जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही गणपती बाप्पांची विशेष सेवा करू शकता. मग गणपती बाप्पांची या दिवशी कुठली सेवा करावी, तर गणपती बाप्पांची सेवा करताना गणपती बाप्पांना सकाळी लवकर उठून, शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठून अभिषेक केल्यास अतिउत्तम. पण एखाद्या व्यक्तीला जर शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरात केव्हाही ही सेवा करू शकतात. 21 आवर्तनं अथर्वशीर्षाची म्हणून गणपती बाप्पांना अभिषेक करावा. अभिषेक केल्यानंतर त्यांचं पूजन करावं. ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी षोडशोपचारे पूजा करायलाही हरकत नाही. मात्र ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी पंचोपचार पूजा करावी आणि अथर्वशीर्षाचं पठण करून गणपती बाप्पांना अभिषेक करावा. गणपती बाप्पांना विशेष प्रिय असलेली गोष्ट अर्थातच जास्वंदीचं फूल. पूजनात हे जास्वंदीचं फूल अवश्य असावं. या जास्वंदीच्या फुलाला वाहिल्याने गणपती बाप्पांची विशेष कृपा होते. म्हणजे काय होतं, तर तुम्ही जी मनोकामना पूर्ण करण्यासाठी ही सेवा करणार असाल तर ती तुमची मनोकामनाही पूर्ण होते. त्याचबरोबर गणपती बाप्पांना अथर्वशीर्षाचं पठण केल्यानंतर जास्वंदीचं फूल वाहावं. त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करताना जर समजा दुर्वा नसतील तर ती गणपती बाप्पांची पूजा अपूर्णच, नाही का. म्हणूनच गणपती बाप्पांच्या पूजनात विशेष महत्त्वाचं मानलं जातं ते म्हणजेच दुर्वा. दुर्वा ज्याला कोणाला गणपती बाप्पांना वाहायच्या असतील त्यांनी गणपती बाप्पांची पूजा करून गणपती बाप्पांना दुर्वा वाहाव्यात. या गणपती बाप्पांना दुर्वा वाहिल्याने तुमच्या ज्या काही मनोकामना असतील, मग विद्याभ्यासातील अडचणी असतील किंवा तुमचं एखादं कार्य अडकलेलं असेल तर ते पूर्ण व्हावं या हेतूने तुम्ही हे पूजन करत असाल तर 21 दुर्वांची जोडी तुम्ही अवश्य गणपती बाप्पांना व्हायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला जर सकल मनोकामना पूर्तीसाठी किंवा सर्व कार्यसिद्धीसाठी तुम्ही ही गणपती बाप्पांचं पूजन करणार असाल तर गणपती बाप्पांचा जो काही गणेश कामाख्या मंत्र आहे, बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तो गणेश कामाख्या मंत्र दिलेला सुद्धा आहे. ओम गंग गणपती नमः, ओम सर्व विघ्न विनाशिने कामक्षाय स्वाहा, ओम शम शाम श्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम फट स्वाहा, या प्रकारचा हा मंत्र आहे. या मंत्राचा जप 21 वेळा करावा. हा जप करत असताना एक लाल फूल हातात घ्यावं. जर समजा लाल फूल नसेल मिळत तर तुम्ही लाल अक्षता हातात घेऊन हा मंत्र जप करू शकता. 21 वेळा मंत्राचा जप करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या चरणी या अक्षता वाहाव्यात किंवा लाल फूल असेल तर ते वाहावं. तुमची जी काही मनोकामना असेल किंवा तुमचं जे काही अडकलेलं कार्य असेल किंवा तुम्हाला पुढे येणाऱ्या ॲडमिशनच्या प्रोसेस चालू झाल्यात, या ॲडमिशनसाठी जर अडचणी येत असतील तर तुमच्या मनाप्रमाणे चांगल्या फील्डमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळावं यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही इंटरव्ह्यू देणार असाल, कुठल्याही नोकरी व्यवसायाच्या संबंधित तुमच्या काही अडचणी असतील तर त्यासाठी सुद्धा हा मंत्र अतिशय गुणकारी असा आहे आणि म्हणूनच या गणेश कामाख्या मंत्राचा जप तुम्ही करू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर समजा तुम्हाला चतुर्थी तिथीचं पूजन करायचं असेल किंवा चतुर्थी तिथीच्या उपवासाला, व्रताला सुरुवात करायची असेल तर तुम्ही या मंगळवारी आलेल्या अंगारक चतुर्थीपासून सुरुवात करू शकतात. या चतुर्थीपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करता येते. त्याचबरोबर तुमची जर एखादी विशेष मनोकामना असेल, विशेष संकल्प असेल आणि गणपती बाप्पांनी तो पूर्ण करावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर मग
तुम्ही एक विशेष प्रकारे गणपती बाप्पांचं व्रत करू शकतात। त्या व्रताला मिठाची चतुर्थी असंही म्हटलं जातं। 21 चतुर्थीचं हे व्रत करताना सुरुवात मात्र अंगारक चतुर्थीपासून करावी। या चतुर्थीला सुरुवात करताना सकाळी सर्वप्रथम शुचिर्भूत होऊन गणपती बाप्पांचं पूजन करावं, अभिषेक करावे। संपूर्ण पूजन करून झाल्यानंतर दिवसभर फलाहार घेऊन उपवास करावा। शक्य असेल तर निर्जळी उपवास सुद्धा करताना बरेच भाविक दिसतात। परंतु जर तुम्हाला शक्य नसेल, तुमच्या प्रकृतीला ते जमत नसेल, फावत नसेल, तर तुम्ही त्या ठिकाणी फलाहार दूध घेऊन सुद्धा हा उपवास करू शकतात। उपवासाचं पारणं फेडताना मात्र संध्याकाळी चंद्रोदयानंतरच तुम्ही हा उपवास सोडावा। संध्याकाळी दिवे लागलेल्या गणपती बाप्पांचं पूजन करावं। गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य द्यावा, गणपती बाप्पांची आरती करावी। त्याचबरोबर संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य दिल्याशिवाय पूजन पूर्ण होत नाही। चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यावं, चंद्राची पूजा करावी आणि त्यानंतर जे काही तुम्ही मोदक केलेले आहेत त्या मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना देऊन त्या मोदकांचा प्रसाद तुम्ही ग्रहण करावा। मग आता हे मोदक करताना मिठाची चतुर्थी कशा प्रकारे तिला म्हटलं जातं ते जाणून घेऊया। तुम्ही 21 मोदक करावेत। 21 मोदकांमध्ये एका मोदकात मीठ घालावं। मीठ घालून तो केलेला मोदक असावा। त्यानंतर तुम्ही जेव्हा हा प्रसाद ग्रहण करणार आहात, प्रसाद ग्रहण करताना तुम्हाला उपवास सोडायचा नाही आहे। तुम्ही हा उपवास या मोदकावर सोडणार आहात। या उपवासाला मोदक खाता खाता जर तुम्हाला जिथपर्यंत मोदक खाता खाता मिठाचा मोदक लागत नाही तोपर्यंत तुम्ही मोदक ग्रहण करू शकतात। मग तुम्हाला दुसरा तिसरा मोदक जरी मिठाचा आला तर तुम्ही तिथे उपवास थांबवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला काहीही खायचं नाही। दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा गणपती बाप्पांचं पूजन करून या व्रताचं पारणं फेडू शकतात। या पद्धतीने ही मिठाची चतुर्थी सुद्धा म्हटली जाते। बऱ्याच मोठ्या मोठ्या संकल्पांसाठी हा उपवास केला जातो आणि तितकाच महत्त्वाचा सुद्धा मानला जातो। म्हणून मग जर समजा तुम्हाला तुमच्या विशिष्ट अशा मनोकामनापूर्तीसाठी विशेष अशी सेवा कुठली करावी याचा तुम्ही जर विचार करत असाल तर ही सेवा अत्यंत उपयोगी अशी आहे। तर ही सेवा तुम्ही करू शकतात। अतिशय अनुभवसिद्ध असा हा उपाय आहे। धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही गणेश चतुर्थी आणि या गणेश चतुर्थीला विशेष सेवा केल्या जातात। या सगळ्या सेवा ही खूप महत्त्वाच्या मानल्या जातात। गणपती बाप्पांचं एक नाव अंगारक असं सुद्धा आहे आणि अंगारक चतुर्थी याला म्हटलं जातं। ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून ज्यांच्या पत्रिकेत मंगळाचा दोष असेल, मग त्यांच्या विवाहात अडचणी निर्माण होत असतील किंवा जीवनात अनेक गोष्टींचा सामना त्यांना करावा लागत असेल तर अशा वेळेसुद्धा या मंगळाच्या दोषाचा परिहार व्हावा, मंगळाच्या दोषाची तीव्रता कमी व्हावी यासाठी सुद्धा गणपती बाप्पांची सेवा आपण सांगत असतो। मग या गणपती बाप्पांची सेवा करताना चतुर्थीचं व्रत अत्यंत उपयोगी आणि महत्त्वाचं म्हटलं जातं आणि म्हणूनच ज्यांना कोणाला पत्रिकेत मंगळाचा दोष आहे त्या सगळ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आणि अतिशय गुणकारी असलेला हा उपाय आहे। तो सुद्धा आपण करून पाहायला हरकत नाही। तर मग अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेतलं गणपती बाप्पांची सेवा उपासना अंगारक चतुर्थीच्या अनुषंगाने कशी करावी। खरं तर अंगारक चतुर्थी खूप दुर्मिळ असा योग आहे। वर्षातून एकदा किंवा दोनदाच अंगारक चतुर्थी येत असते। यंदा 2026 मध्ये मात्र कदाचित 3 वेळा ही अंगारक चतुर्थी येण्याचा योग असू शकतो। तर मग ही सेवा तर मग अशा प्रकारे गणपती बाप्पांची सेवा करण्याची सगळ्यात महत्त्वाची संधी सोडू नये। ज्यांना कोणाला गणपती बाप्पांच्या या चतुर्थीचा उपवास करायचा असेल त्यांनी आजपासून ह्या उपवासाला सुरुवात करावी। पण त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर समजा ज्यांनी कधीही चतुर्थीचा उपवास केलेला नाही, ज्यांना चतुर्थीचा उपवास करायला जमत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा उपवास करणं फावत नाही तर अशा व्यक्तींसाठी अतिशय सुवर्ण संधी या अंगारक चतुर्थीला मानलं जातं। कारण या अंगारक चतुर्थीच्या दिवशी जे तुम्ही व्रत उपवास करणार आहात तर या व्रत उपवास केल्याने तुम्ही वर्षभरात ज्या 24 चतुर्थी येतात त्या सगळ्या चतुर्थींचं व्रत केल्याचं पुण्य तुम्हाला एकदाच एका चतुर्थीचा उपवास केल्याने पूजन केल्याने मिळत असतं। आणि म्हणूनच ज्यांना कोणाला बुद्धीचा प्रदाता ज्याला गणपती बाप्पाला म्हटलं जातं त्या गणपती बाप्पांकडून ज्यांना कुणाला बुद्धी हवी असेल, ज्यांना कुणाला बुद्धीची गरज असेल त्या सगळ्यांनी गणपती बाप्पांची आराधना करण्याचा हा महत्त्वाचा दिवस सोडू नये असं मला वाटतं। तर मग कसा वाटला व्हिडिओ? आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेतली गणपती बाप्पांची विशेष माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।